शेतकरी बांधवांना 24 तास वीज मिळावी या उद्देशाने शासनाने मागेल त्याला सौर कृषी पंप योजना ही सुरू केलेली आहे आणि त्यासाठीचे ऑनलाईन अर्ज भरणे हे सुरू झालेले आहे आणि त्यासाठी आपल्याला काय पात्रता असावी लागणार आहे, या योजनेसाठी अर्ज भरताना आपल्याला कोणती कोणती कागदपत्रे आवश्यक असणार आहेत, सबसिडी किती मिळणार आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। तर त्या अगोदर आपण जर चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढे असणाऱ्या बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशन अलाव करून घ्या, त्यामुळे पुढे येणारे असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला सर्वात अगोदर पाहायला मिळतील। तर मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेची सविस्तर माहितीसाठी आपल्याला sarkarikcorner.in या वेबसाईटवरती यायचं आहे। या वेबसाईटवरती आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी ही पोस्ट दिसेल, मागेल त्याला सौर कृषी पंप योजना, मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना। खाली स्क्रॉल डाऊन केल्यानंतर आपल्याला योजनेची सविस्तर माहिती हे पाहायला भेटेल। योजनेचे ठळक वैशिष्ट्य काय आहे तर आपण या ठिकाणी पाहू शकता, शेतकऱ्यांना सिंचनासाठी हक्काची स्वतंत्र आणि शाश्वत योजना आहे। त्याचप्रमाणे सर्वसाधारण गटाच्या शेतकऱ्यांसाठी केवळ 10% रक्कम भरून सौर पॅनल्स व कृषी पंपाचा पूर्ण संच दिला जाणार आहे। त्याचप्रमाणे अनुसूचित जाती किंवा जमातीतील जो शेतकरी असेल तर शेतकऱ्याला फक्त 5% हिस्सा हा भरावा लागणार आहे। उर्वरित 95% हिस्सा आहे केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून मिळणार आहे। त्याचप्रमाणे जमिनीच्या क्षेत्रानुसार 3 ते 7.5 HP पर्यंतचे पंप हे शेतकऱ्यांना दिले जाणार आहे। त्याचप्रमाणे 5 वर्षाचे दुरुस्ती आणि इन्शुरन्स सह हमी आपल्याला दिला जाणार आहे। वीज बिल नाही, लोड शेडिंगची चिंता नाही, सिंचनासाठी दिवसा वीज पुरवठा हा शेतकऱ्यांना मिळणार आहे, हे या योजनेचे उद्दिष्ट आहे। आणि शेतकरी निवडीचे निकष काय असणार आहेत ते आपण खाली या ठिकाणी पाहू शकता। 2.5 म्हणजे 1 हेक्टर पर्यंतचे शेतजमीन धारक शेतकऱ्यास 3 अश्वशक्ती क्षमतेचे सौर कृषी पंप हे दिले जाणार आहेत आणि 2.5 एकर ते 5 एकर पर्यंतच्या शेतकऱ्यांना 5 HP चे अश्वशक्ती क्षमतेचे सौर कृषी पंप मिळणार आहे आणि 5 एकर पेक्षा जर जास्त क्षेत्र असेल तर त्या शेतकऱ्यांना 7.5 HP अश्वशक्ती क्षमतेचे सौर कृषी पंप हे दिले जाणार आहे। पुढील निकष आपण या ठिकाणी पाहू शकता, वैयक्तिक किंवा सामुदायिक शेततळे, विहीर, बोरवेल यांचे मालक तसेच बारमाही वाहणारी नदी नाले यांच्या शेजारील शेतजमीन धारक शेतकरी सुद्धा या योजनेसाठी पात्र राहणार आहेत। त्याचप्रमाणे ज्या शेतकऱ्यांकडे बोरवेल, विहीर व नदी इत्यादी ठिकाणी शाश्वत पाण्याचा स्रोत आहे याची खात्री महावितरणद्वारे करण्यात येणार आहे। तथापि जलसंधारण कामाच्या पाणी जिरविण्याच्या पाणी साठ्यामधून पाणी उपसासाठी सदर पंप वापरता येणार नाहीत आणि अटल सौर कृषी पंप योजना 1, अटल सौर कृषी पंप योजना 2 व मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना या योजनांचा लाभ न घेतलेले शेतकरी देखील यासाठी पात्र असतील। त्याचप्रमाणे योजनेचा कालावधी आपण या ठिकाणी पाहू शकतो। सदर योजना 5 वर्षासाठी एप्रिल 2024 ते मार्च 2029 पर्यंत राबवण्यास हे शासनाकडून मान्यता दिलेली आहे। मात्र 3 वर्षाच्या कालावधीनंतर सदर योजनेचा आढावा घेऊन पुढील कालावधी योजना राबविण्याबाबतचा निर्णय देखील घेण्यात येणार आहे। त्याचप्रमाणे मागेल त्याला सोलर योजनेसाठी पात्रता काय असणार आहे, राज्यातील 7.5 HP पर्यंत शेती पंपाचा मंजूर भार असलेले सर्व शेतकरी ग्राहक या योजनेसाठी पात्र असणार आहेत। आवश्यक कागदपत्रे काय असणार आहेत ते आपण या ठिकाणी पाहू शकता। शेतकऱ्याचा 7/12 उतारा लागणार आहे आणि त्या 7/12वरती विहीर किंवा कूपनलिकेची नोंद असणे आवश्यक आहे। एकापेक्षा जास्त जर शेतकऱ्याची नावे 7/12वरती असतील तर भोगतदाराचे 200 रुपयाचे स्टॅम्प पेपरवरती आपल्याला ना हरकत प्रमाणपत्र हे सादर करावं लागणार आहे। त्याचप्रमाणे शेतकऱ्याचं आधार कार्ड लागणार आहे। त्यानंतर रद्द केलेला धनादेश किंवा बँक पासबुकाचे पहिल्या पानाची प्रत आपल्याला या ठिकाणी अपलोड करावी लागणार आहे। त्याचप्रमाणे शेतकऱ्याचा पासपोर्ट आकाराचा एक फोटो लागणार आहे। त्याचप्रमाणे शेतजमीन, विहीर, पाण्याचा पंप सामायिक असल्यास इतर भागीदारांचे ना हरकत प्रतिज्ञापत्र हे आपल्याला 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती जोडावं लागणार आहे। अनुसूचित जाती किंवा जमातीचे जर आपण शेतकरी असाल तर आपल्याला कास्ट सर्टिफिकेट म्हणजे जातीचे प्रमाणपत्र हे द्यावं लागणार आहे। आणि अर्ज करण्यासाठी आता आपल्याला या ठिकाणी अधिकृत वेबसाईट देण्यात आलेली आहे। तर अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा, यावरती आपल्याला टिक करायचं आहे।
त्यानंतर आपल्याला महावितरणच्या साईटवर रिडायरेक्ट करण्यात येईल। या ठिकाणी आल्याच्या नंतर आपल्याला सर्वात अगोदर आपली भाषा हे इंग्लिश किंवा मराठी आपल्याला जे सोपी जात असेल ते आपल्याला या ठिकाणावरून सिलेक्ट करून घ्यायची आहे। आणि त्यानंतर लाभार्थी सुविधा यावरती टिक करून आपल्याला अर्ज करा या बटनावरती टिक करायचं आहे। त्यानंतर आपल्याला शेतकऱ्याचा अर्ज हा या ठिकाणी ओपन होईल। त्या अर्जावर आपल्याला सविस्तर माहिती भरून घ्यायची आहे जी शेतकऱ्याची असेल। तर आपण या ठिकाणी पाहू शकता पारेषण विरहित कृषी सौर पंप ऑनलाईन अर्जाचा नमुना A1। तर आपण जर या अगोदर तर या ठिकाणी आपल्याला एक सूचना पाहायला भेटेल, अर्जदाराने या अगोदर महावितरण पारंपरिक पद्धतीने शेतीकरता वीज पुरवठा मिळण्यासाठी पैशाचा भरणा केला असेल व वीज जोडणी अद्यापही प्रलंबित असेल त्या ठिकाणी महापारेषण विरहित सौर कृषी पंपाकरता खालीलप्रमाणे माहिती भरावी। आपण जर या अगोदर अर्ज केलेला असेल, आपण पैसे भरलेले असतील किंवा आपल्या नंबर लागलेला जर असेल तर आपल्याला या बॉक्सवरती टिक करायची आहे आणि आपली माहिती द्यायची आहे। आपण जर नसाल तर या बॉक्सवरती टिक करायचं नाही, डायरेक्ट खालील माहिती आपण भरू शकता। तर खालील माहिती जी आपल्याला महत्त्वाची भरायची आहे ती आपण या ठिकाणी पाहू शकता। अर्जदाराचा आधार क्रमांक आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। योजनेचं नाव आपल्याला ऑटोमॅटिक या ठिकाणी पाहायला भेटेल। त्यानंतर अर्जदाराचा जिल्हा आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचा आहे। जो आपला जिल्हा असेल तो आपण या ठिकाणावरून सिलेक्ट करून घ्यायचा आहे। त्याचप्रमाणे आपला जो तालुका असेल तो तालुका आपल्याला या ठिकाणावरून सिलेक्ट करून घ्यायचा आहे। त्याच पद्धतीने आपल्याला गावाचे नाव यावरती आपल्याला सिलेक्ट या बटनावरती टिक करायचं आहे आणि आपलं जे गाव असेल त्या गावावरती आपल्याला टिक करून आपलं गाव हे निवडून घ्यायचं आहे। त्याचप्रमाणे आपला गट क्रमांक या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। त्याचप्रमाणे आपल्या शेतीला जर उपगट क्रमांक असेल तर तो आपल्याला या ठिकाणावरून सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि तो आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। आणि शेतीचा प्रकार आपल्याला या ठिकाणी निवडून घ्यायचा आहे। सेल्फ म्हणजे स्वतःच्या नावाने एका व्यक्तीच्या नावाने असेल तर सेल्फ करायचं आहे आणि आपल्या 7/12 जर आपल्या घरातील इतर नाव असतील तर शेअर्ड यावरती आपल्याला टिक करायचं आहे आणि कोणाच्या नावाने आपल्याला अर्ज भरायचा आहे ते नाव आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर एकूण जमिनीचे क्षेत्रफळ आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचे आहे। जे आपल्या शेतीचं क्षेत्रफळ असेल ते आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे। त्याचप्रमाणे अर्जदाराचे नाव आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे संपूर्ण। त्यानंतर अर्जदाराच्या वडिलांचं नाव आपल्याला या ठिकाणी टाकायचं आहे। त्याचप्रमाणे अर्जदाराचं आडनाव म्हणजे सरनेम आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर लिंग सिलेक्ट करून घ्यायचं आहे, मेल आहे फिमेल आहे जे असेल ते आपल्याला या ठिकाणावरून सिलेक्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर जात वर्गवारी यामधून आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे, आपण SC आहात, ST आहात, OBC आहात किंवा जनरल आहात ते आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे। त्याच पद्धतीने अर्जदाराचा मोबाईल क्रमांक आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे। ईमेल ID असेल तर आपण टाकू शकता, नाही टाकला तरी काही हरकत नाही। त्यानंतर आपल्याला अर्जदाराच्या रहिवासाचा पत्ता आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। अर्जदाराचा जो घर क्रमांक असेल तो आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। जागा किंवा रस्त्याची खूण आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर अर्जदाराचा जो जिल्हा असेल तो जिल्हा आपल्याला या ठिकाणावरून सिलेक्ट करून घ्यायचा आहे। त्याच पद्धतीने अर्जदाराचा जो तालुका असेल तो आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचा। त्यानंतर आपल्याला अर्जदाराचे जे गाव असेल ते गाव आपल्याला या ठिकाणावरून सिलेक्ट करून घ्यायचं आहे। त्याचप्रमाणे अर्जदाराचा पिनकोड आपल्याला या ठिकाणावरून सिलेक्ट करून घ्यायचा आहे। जो आपल्या तालुक्याचा पिनकोड असेल तो आपल्याला या ठिकाणावरून सिलेक्ट करून घ्यायचा आहे। त्याचप्रमाणे अर्जदाराचा भ्रमण ध्वनी क्रमांक म्हणजेच मोबाईल क्रमांक पुन्हा एकदा आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याकडे जर पॅन कार्ड असेल तर पॅन कार्ड नंबर टाकू शकता, नाही टाकला तरी काही हरकत नाही आहे। त्यानंतर अर्जदाराच्या जमिनीचा प्रकार आपल्याला तर अर्जदाराचा जलस्रोत आणि सिंचनाची माहिती आपल्याला या ठिकाणी द्यायची आहे। तर स्रोताचा प्रकार आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचा आहे। आपल्याकडे विहीर आहे, बोरवेल आहे किंवा पॉन्ड आहे। तर आपल्याकडे बोरवेल असल्यामुळे आपण बोरवेल या ठिकाणी सिलेक्ट करून घेतोय। त्यानंतर सिंचनाचा प्रकार आपण कशाने सिंचन करताय, मायक्रो सिंचनने करताय की ओपनने करताय की पाईपने करताय। तर आपल्याला या ठिकाणी आपण मायक्रोनी करतोय त्यामुळे मायक्रो या ठिकाणी सिलेक्ट करून घेतोय। त्यानंतर पाण्याची गुणवत्ता आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायची आहे, हार्ड आहे, सॉफ्ट आहे
तर आपली सॉफ्ट असल्यामुळे आपण सॉफ्ट या ठिकाणी करून घेतो. जे आपले असेल ते आपण या ठिकाणी करू शकता. त्यानंतर जलस्रोताची खोली म्हणजेच आपल्या बोरवेलची जी काही खोली असेल ती खोली आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचं. पावसाळी हंगामात जलस्रोताची खोली किती फुटामध्ये असते तर आपल्याला ते या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. नाही टाकलं तरी काही हरकत नाही. उन्हाळी हंगामात जलस्रोताची खोली किती असेल ते आपल्याला या ठिकाणी टाकायचं आहे. आपल्याला जर माहिती असेल तर टाकू शकता, अन्यथा नाही टाकलं तरी काही हरकत नसणार आहे. त्यानंतर विद्यमान शेततलाव आहे का, आपल्या शेतात लगत किंवा शेताजवळ कुठला तलाव आहे का, असेल तर आपल्याला होय करायचं आहे, यस करायचं आहे अथवा नो करायचं आहे. तर आपल्याकडे नाही आहे त्यामुळे आपण नो करतोय. कूपनलिकेची रुंदी इंचामध्ये आपल्याला या ठिकाणी द्यायची आहे. आपल्याला जर माहिती असेल किती इंचीचे आपलं बोरवेल आहे तर ते आपण या ठिकाणी टाकू शकता, अन्यथा नाही टाकलं तर काही हरकत नाही. त्यानंतर पिकाचा प्रकार आपल्याला मागील वर्षामध्ये आपण कुठलं पीक घेतलेलं आहे, खरीप हंगाम किंवा रब्बी हंगामाचं लास्ट टाइम कुठलं घेतलं आहे ते आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे. तर आपण रब्बी घेतलेलं आहे या अगोदर आणि आता सध्याचं आपलं खरीप आहे. तर आपण या ठिकाणी मागील वर्षाचं खरीप हे मुख्य पीक असते त्यामुळे खरीपच आपण सिलेक्ट करून घेतलेलं आहे. त्यानंतर पिकाची संख्या, मागील वर्षी किती पिकं आपण या शेतामध्ये घेतलेलं आहे तर आपण ते पिकाची संख्या या ठिकाणी टाकू शकता. 2 असेल 3 असेल, आपण या ठिकाणी 4 पिकं घेतलेली आहेत त्यामुळे आपण 4 हे टाकून घेतोय. त्यानंतर पिकाचा प्रकार आपल्याला शेवटचा ते शेवटच्या वर्षाचा आपल्याला प्रकार या ठिकाणी पुन्हा एकदा खरीप हे निवडून घ्यायचं आहे. शेवटचा रब्बी आहे. त्यानंतर पीक संख्या शेवटच्या वर्षाची आपण किती पिकं घेतलेले ते आपल्याला टाकायचे आहे, रब्बी हंगामामधले आणि खरीप हंगामामधील. त्यानंतर आपल्याला विद्यमान पंपाचा तपशील द्यायचा आहे. सध्या आपल्याकडे कुठला पंप आहे, विद्यमान पंप वापरकर्ता आहे काय, तर आपल्याला असेल तर होय करायचं आहे, नसेल तर नो करू शकता. आपण सध्या यूज करत आहे त्यामुळे आपण यस करतोय. त्यानंतर विद्यमान पंपाचा प्रकार कुठला आहे आपल्याकडे ते आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचा आहे, एसी आहे, डीसी आहे. त्यानंतर विद्यमान पंप उपप्रकार आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचा आहे. सबमर्सिबल आहे की सरफेस आहे ते आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर HP मध्ये विद्यमान पंपाची क्षमता आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायची आहे. सध्या आपल्याकडे किती HPचा आहे तर आपण 3 HP असेल तर 3 HP करू शकता, 5 असेल तर 5 करू शकता, 7.5 असेल तर 7.5 करू शकता. त्यानंतर आपल्याला विद्यमान पंपाचा ऊर्जा स्रोत हा आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचा आहे, तर आपल्याला डिझेलच करायचं आहे. त्यानंतर ऊर्जा कार्यक्षम पंप आहे काय, तर आपल्याला यस करायचं आहे किंवा नो करायचं आहे. त्यानंतर लिटरमध्ये आपल्याला वार्षिक डिझेलची आवश्यकता किती आहे, तर त्याचे वर्षभरामध्ये आपल्याला किती डिझेल लागते ते आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे अंदाजे. नाही टाकलं तरी काही हरकत नाही. त्यानंतर आपल्याला आवश्यक पंपाचा तपशील या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचा आहे. आवश्यक पंपाचा प्रकार आपल्याला DC सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर आवश्यक पंपाचा उपप्रकार आपल्याला सबमर्सिबल किंवा सरफेस जे आपल्याला सुटेबल असेल ते आपल्याला या ठिकाणावरून सिलेक्ट करून घ्यायचं आहे. आवश्यक पंप श्रेणी तर वॉटर यावरती आपल्याला टिक करायचं आहे. त्यानंतर HP ची क्षमता आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे. आपल्याला 3 HP पाहिजे, 5 HP पाहिजे की 7.5 HP पाहिजे ते आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर आवश्यक पाणी उपसा आपल्याला लिटरमध्ये अंदाजे किती पाणी लागेल तर ते आपल्याला जर माहिती असेल तर ते आपण टाकू शकता, नाही टाकलं तरी काही हरकत नाही. त्यानंतर अर्जदाराच्या बँकेचा तपशील आपल्याला या ठिकाणी द्यायचा आहे. जो अर्जदाराचा खाते नंबर असेल बँकेचा तो आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर खातेदाराचं नाव आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. जसं पासबुकवरती आहे तसं आपल्याला या ठिकाणी खातेदाराचं नाव टाकून घ्यायचं आहे. त्याचप्रमाणे आपल्याला IFSC कोड या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. बँक तपशील शोधा यावरती टिक करायचं आहे आपला IFSC कोड टाकल्याच्या नंतर. त्यानंतर बँकेचं नाव आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. त्याच पद्धतीने बँकेचा MyRC कोड जो असतो तो आपल्या पासबुकवरती असतो तो आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे किंवा गुगलवरनं सर्च करून आपण आपल्या बँकेचा MyRC कोड आपण हा काढू शकतो. तर शाखेचं नाव आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. त्याचप्रमाणे शाखेचं गाव किंवा शहर जे असेल ते आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. त्याचप्रमाणे आपल्याला हे घोषणापत्र आहे यावरती आपल्याला संमती द्यायची आहे. तर या तिन्ही बॉक्सवरती आपल्याला टिक करायचं आहे. मी सहमत आहे.
यावरती टिक करून आपल्याला खालील जे आवश्यक कागदपत्रे आहेत ते आपल्याला या ठिकाणी अपलोड करावं लागणार आहे। सर्वप्रथम आपल्याला अर्जदाराचा सातबारा हा आपल्याला या ठिकाणी अपलोड करावा लागणार आहे। त्या सातबाऱ्यावरती आपल्याला विहीर किंवा कूपनलिका शेतात असल्याचा सातबाऱ्यावरती नोंद असणं आवश्यक आहे। एकापेक्षा जर जास्त शेतकरी भोगवतदार असतील तर त्यांचं ना हरकत प्रमाणपत्र आपल्याला 200 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती सादर करावं लागणार आहे। याचे जर फॉर्मॅट आपल्याला जर पाहिजे असेल तर खाली व्हॉट्सअप चॅनलची लिंक दिलेली आहे, त्या ठिकाणावरून आपल्याला हे ना हरकत प्रमाणपत्र मिळेल। त्याचप्रमाणे खाली आपल्याला फेसबुक चॅनलची लिंक मिळेल, त्या ठिकाणावरून देखील आपण हे ना हरकत प्रमाणपत्र डाउनलोड करू शकता। त्यानंतर दुसरं महत्त्वाचं कागदपत्र आहे आपल्या शेतकऱ्याचं जे आधार कार्ड असेल ते आपल्याला या ठिकाणी अपलोड करून घ्यायचं आहे। त्यानंतर शेतकऱ्याने रद्द केलेला धनादेश किंवा बँक पासबुकाच्या पहिल्या पानाची प्रत आपल्याला या ठिकाणी अपलोड करून घ्यायची आहे। त्यानंतर शेतकऱ्याचा पासपोर्ट आकाराचा फोटो आपल्याला या ठिकाणी अपलोड करून घ्यायचा आहे। शेतजमीन, विहीर, पाण्याचा पंप सामायिक असल्यास इतर भागीदारांचे ना हरकत प्रमाणपत्र हे आपल्याला द्यावं लागणार आहे। त्यानंतर आपण अनुसूचित जाती किंवा जमातीतील असाल तर आपल्याला जातीचे प्रमाणपत्र हे या ठिकाणी आपल्याला अपलोड करावं लागणार आहे। सर्व कागदपत्र अपलोड केल्याच्या नंतर आपल्याला अर्ज करा या बटनावरती टिक करायचं आहे आणि आपला अर्ज हा सादर करून घ्यायचा आहे। अर्ज सादर केल्याच्या नंतर अशा प्रकारे रिसिप्ट आपल्याला जनरेट होईल। ती रिसिप्ट आपल्याला प्रिंट करून घ्यायची आहे आणि शेतकऱ्याला देऊन द्यायची आहे। त्यानंतर आपला नंबर लागल्याच्या नंतर आपल्याला एक मेसेज पाठवण्यात येईल। त्या मेसेजद्वारे आपल्याला कळवण्यात येईल की आपला नंबर लागलेला आहे आणि त्यावेळेला आपल्याला पेमेंट भरण्यासाठी ऑप्शन येईल, तर आपण त्या ठिकाणावरून आपला जो शेतकरी हिस्सा आहे तो आपल्याला भरून घ्यायचा आहे। आणि त्यानंतर आपल्याला हे सौर कृषी पंपाचे इन्स्टॉलेशन आपल्या शेतामध्ये करून देण्यात येणार आहे। तर संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा। तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।